नमस्कार. एक चौरंग घेऊन त्यावर लाल वस्त्र अंथरा. त्यानंतर थोडेसे अक्षर ठेवून त्यावर दिवा ठेवून दिवे प्रज्वलित करून देवाची हळद कुंकू लावून पूजा करून फूल अर्पण करा. थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर कलश स्थापन करा व कलशाची सुद्धा पूजा करा. त्यानंतर बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. त्यानंतर तामण घेऊन सगळ्यात आधी आचमन करा. त्यानंतर माता लक्ष्मी, गणपती आणि कुबेर यांचे दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून विड्याची पानं एकावर एक अशी 2 ठेवून त्यावर अक्षता ठेवून त्या कुबेर आणि लक्ष्मी आणि गणपती यांना स्थापित करून त्यांची पूजा करून फूल अर्पण करा. त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल त्याची सुद्धा पूजा करा. त्यानंतर गणपतींना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. खाली स्वस्तिक काढून त्यावर केळसुणी ठेवून तिची पूजा करा. आपल्या घरातील पैसे, सोने, चांदी ठेवून तसेच 5 प्रकारचे धान्य ठेवून त्यांची पूजा करा. नैवेद्य म्हणून फळ ठेवा. त्यानंतर फराळाचे पदार्थ केले असतील तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहे. फटाक्यांची पूजा करा. एखादी नवी वही सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून ओवाळून घ्या. नमस्कार.